बोललेला आहात, लोकांच्या याच भावना आहेत. मगाशी मी त्या प्रतिक्रिया वाचून दाखवल्या, त्यातून हेच प्रत्यंतर त्याचं येत होतं. मी क्षितिजा यांच्याकडे जातो. ॲडव्होकेट क्षितिजा आपल्यासोबत आहेत. क्षितिजा, एक सगळ्यांच्या मनातला प्रश्न आहे. हगवणेंचे वकील यांनी सुप्रीम कोर्टाचा दाखला देऊन म्हटलेलं आहे की काय 4 कानफटात लावून दिल्या किंवा पती पत्नीमध्ये एखाद्या भांडणात जरा हात उचलला गेला तर तो डोमेस्टिक व्हायलन्स ठरत नाही. आता हे त्यांनी मीडियाशी बोलताना दिलेला तो बाईट आहे. आय एम शुअर केसच्या बाबतीत बोलत असताना त्यांनी अधिक डिटेल सांगितलं असेल सगळं. माझा आपल्याला प्रश्न आहे, खरंच असा दाखला आहे का? आणि खरंच कोर्ट डोमेस्टिक हिंसेमध्ये मारणं, थोडंसं मारणं, जास्त मारणं, रॉडने मारणं, जाळणं असे फरक करतं? खरंच याच्यामध्ये असा फरक आहे? बेसिकली जे जजमेंट त्यांनी कोट केलेलं, हो, ते जजमेंट 306 अबेटमेंट टू सुसाइड आणि 498A यावरती ते अवलंबून आहे. आणि आपण जर ते जजमेंट बघितलं तर त्याच्यात स्पेसिफिकली म्हटलेलं आहे की 306 कधी होतो, अबेटमेंट टू सुसाइड कधी होतं. मग अबेटमेंट टू सुसाइड फक्त बायकोला मारलं तेव्हा नाही होत, तर उद्देश, ही जी भावना असते, म्हणजे तिने सुसाईड करावी किंवा एखाद्या व्यक्तीने सुसाईड करावी यासाठी त्या व्यक्तीला उद्युक्त करण्याची जी भावना आहे, त्यातून झालेला हिंसाचार, त्याच्यासाठी 306चं जे इन्ग्रेडियंट आहे ते जजमेंट म्हणतं. हे असं कधीच म्हणत नाही की एक कानपटात मारली तर हे होत नाही, म्हणजे हिंसाचार होत नाही, असं ते जजमेंट नाहीये. ते जजमेंट फार स्पेसिफिक आहे, दोन्ही सेक्शन्सला घेऊन. आणि ते डिस्चार्जचं जजमेंट आहे मेन म्हणजे. बरं क्षितिजा, मी तुम्हाला एक अगदी आउटराईट प्रश्न विचारतो. तो कदाचित तुम्हाला खूपच प्रिमिटिव्ह वाटेल, पण लोकांच्या मनात असा प्रश्न आहे म्हणून मी तुम्हाला विचारतो की खरंच जर का नवऱ्यानं, म्हणजे पुरुषानं पत्नीला अशा प्रकारे कानफटावलं किंवा मारलं तर ती डोमेस्टिक हिंसाचार तो ठरतो, म्हणजे जो लिगली ज्याच्यावर कारवाई होऊ शकते, ठरतो की नाही ठरत? ऑफकोर्स ठरतो. पण तुम्हाला मी एक गोष्ट अजून सांगू इच्छिते, इथे आपल्याकडे डोमेस्टिक व्हायलन्स, मगाशी मला असं वाटतं तुम्हीच म्हणाले होते की कुठेतरी तुम्ही ऐकले की नवरा मारतच असतो. आपल्याकडे ना हुंडा, नवऱ्याने मारणं, ह्या गोष्टींचं फार पूर्वीपासून खूप नॉर्मलायझेशन झालेलं आहे. म्हणजे अगदी मी तुम्हाला सांगते की हुंड्याचा जसा विषय आता चालू आहे की माहेरी गेली होतीस तर माझ्यासाठी काय आणलं, असं अगदी सहज मी ऐकलंय नवऱ्यांना असं बोलताना. म्हणजे माझ्याकडे ज्या मी वुमेन्स राईटच्या केसेस हँडल करते, त्यामुळे अनेक केसेस असतात ज्याच्यामध्ये की सुरुवात इथून होते की आई लहानपणापासून मुलीला सांगते हे चांगलं कर, स्वयंपाक चांगलं कर, तर सासू माझ्या नावाने कडे फोडेल आणि सासू माझा उद्धार करेल. बेटी तो पराया धन होती आपण ऐकतो. म्हणजे धन म्हणजे तू दुसऱ्यांचं धन आहे, म्हणजे त्याचं जे एक ऍज अ प्रॉपर्टी जे हे केलं जातं, ही जी मानसिकता आहे ना, मी नेहमी म्हणते की नियम बदलून होणार नाहीये. मानसिकता जी आहे ना, ही खूप नॉर्मलायझेशन झालं, याला खूप सिरियसली घेण्याची गरज आहे. बरं, खरं. मी पुन्हा अदिती सारंगधर यांच्याकडे जातो. अदिती, या प्रकरणाला एक वेगळा कंगोरा सुद्धा आहे, तो आहे स्त्री आणि पुरुष असा. एखाद्या कुटुंबामध्ये एक असतात वडील, एक असतो मुलगा. मग आपण एक न्यूक्लियस कुटुंब मानलं तर एक असते आई आणि एक असते त्या नवऱ्याची पत्नी, म्हणजे की सून. म्हणजे एका घरात 2 पुरुष आहेत, 2 स्त्रिया आहेत. आणि